माघ शुद्ध एकादशी 29 जानेवारी 2026 रोजी होणार आहे। यात्रा कालावधी 23 जानेवारी ते 1 फेब्रुवारी असून श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपुरात 3 ते 4 लाख भाविक येतात। या यात्रा कालावधीत अहिल्या पुलावरून वारकरी भाविकांच्या व इतर वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते। अहिल्या पुलावरील संरक्षक कठडे नादुरुस्त असून या ठिकाणी कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी तात्काळ मजबूत संरक्षक कठडे करावेत, तसेच प्रखर प्रकाश व्यवस्था करावी अशा सूचना प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी दिल्या। माघवारी पूर्व नियोजनाबाबत प्रांत कार्यालय पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। या बैठकीस मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, उपकार्यकारी अभियंता भीमाशंकर मेटकरी, मुख्याधिकारी महेश रोकडे, पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे, मंदिर समिती लेखाधिकारी मुकेश अनेचा यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते। यावेळी प्रांताधिकारी इथापे म्हणाले, यात्रा कालावधीत चंद्रभागा नदीपात्रात वारकरी भाविकांना पवित्र स्नान करता यावे यासाठी पाटबंधारे विभागाने पाणी सोडण्याचे नियोजन करावे। या कालावधीत नगरपालिकेने स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा मुबलक पाणी पुरवठा करावा, वाळवंटाची स्वच्छता व पुरेसा प्रकाश राहील याबाबत नियोजन करावे, अतिक्रमणे काढावी, बोरवेल व हातपंप पाण्याची तपासणी करावी। मंदिर समितीने व नगरपालिकेने प्रदक्षिणा मार्ग नदीपात्रात आवश्यक ठिकाणी बॅरिकेटिंग करावे, अग्निशमन यंत्रणा सज्ज ठेवावी, नदीपात्रात वाहने येऊ नयेत यासाठी बॅरिकेटिंग करावे, सुलभ शौचालयाच्या ठिकाणी मुबलक पाणी व्यवस्था करावी। अन्न औषध प्रशासन विभागाने मठात शिजवण्यात येणाऱ्या अन्नाची तसेच शहरातील हॉटेलची वेळोवेळी तपासणी करावी। शहरात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने नियोजन करावे अशा सूचनाही त्यांनी दिल्या। मंदिर समितीने यात्रा कालावधीत भाविकांना दर्शन रांग, दर्शन मंडप येथे आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असून दर्शन रांगेत मॅट, बसण्याची सुविधा, पिण्याचे पाणी, शौचालय, विश्रांती कक्ष, बाथरूम, लाईव्ह दर्शन आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत। दर्शन रांगेत भाविकांना मोफत चहा व खिचडी वाटप करण्यात येणार आहे। चेंजिंग रूम, हिरकणी कक्ष, दर्शन मंडप येथे महिला भाविकांच्या सोयीसाठी सॅनिटरी नॅपकिन्स, चंद्रभागा वाळवंट येथे चेंजिंग रूम उभारण्यात येत आहे। तसेच भाविकांच्या सुलभ व जलद दर्शनाला प्राधान्य दिले असून योग्य नियोजन करण्यात आले असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।